आज जाणून घेऊया स्वाधिष्ठान चक्राबद्दल। स्वाधिष्ठान किंवा सॅक्रल चक्र ज्याला म्हटलं जातं त्याचं स्थान आपल्या ओटीपोटामध्ये सांगितलेलं आहे, म्हणजे आपल्या बेंबीच्या नेवलच्या 4 बोट खाली किंवा 2 इंच खाली असं याचं स्थान सांगितलंय। याचं जे चिन्ह आहे तर ते ऑरेंज नारिंगी रंगाचं 6 पाकळ्यांचं कमळ आणि ज्याच्यामध्ये क्रेसेंट चंद्राकार असा भाग आहे असं सांगितलेलं आहे। सॅक्रल चक्र किंवा स्वाधिष्ठान चक्र जे आहे तर हे आपल्या शरीरातलं पुन्हा एकदा अपान वायूचं स्थान आहे, पण इथे वात आणि पित्त दोन्हींचा संगम आयुर्वेदाच्या दृष्टीने येतो। हे पचनाच्या दृष्टीने पण महत्वाचं स्थान आहेच, पण एस्पेशली पित्ताचा जिथे प्रभाव असतो अशा गर्भाशय, वृषणकोश आणि त्याच्याच बरोबरीने आपलं ब्लॅडर या सगळ्यांचं सुद्धा हे स्थान आहे। त्यामुळे क्रिएटिव्हिटी, त्याचबरोबर सेल्फ वर्थ म्हणजे तुमची सृजन क्षमता, त्याच्याच बरोबरीने तुमच्या अंगात असलेले कलागुण आणि काहीतरी करण्याची इच्छा, या सगळ्यांचा जो इमोशनल समावेश आहे तर तो या चक्राच्या अधीन आहे, याच्या एनर्जीच्या अधीन आहे। स्वाधिष्ठान चक्राच्या साठीचा जो बीज मंत्र आहे तो आहे व वरती अनुस्वार वम। हे जे चक्र आहे हे याची एनर्जी जेव्हा इम्बॅलन्स असते तर त्यावेळेला स्वाधिष्ठान चक्राची एनर्जी इम्बॅलन्स झाली की काहीच करावंसं न वाटणं, इरिटेटेड वाटणं, खूप जास्त अग्रेसिव्ह होणं, या सगळ्या स्वभावामध्ये असे फरक दिसतात। पण हे चक्र जेव्हा बॅलन्स्ड असतं, त्याचा एनर्जी फ्लो खूप छान असतो, त्यावेळेला सतत काहीतरी करण्याची इच्छा, पॉझिटिव्ह माइंडसेट, अतिशय शांत वाटणं, तुम्हाला सतत समाधानी वाटणं, अशा भावना तुमच्यामध्ये जागृत होतात। स्वाधिष्ठान चक्राचा जेव्हा आपण अभ्यास करतो, साधना करतो, तर त्याच्यामध्ये गॉडेस पोज किंवा उत्तिष्ठ कोणासन ह्याचा उपयोग, या आसनाचा उपयोग तुम्ही करू शकता। हे एक स्क्वॉटिंग आसन आहे, म्हणजे पुन्हा एकदा पेल्विक फ्लोर आणि आपलं ओटीपोट कोर ह्याच्यावरचा हा अभ्यास आहे आणि त्याच्याच बरोबरीने श्वासाचा अभ्यास अतिशय उपयोगाचा पडतो। मूलाधार आणि स्वाधिष्ठान आपण ज्या 2 चक्रांची आतापर्यंत माहिती घेतली आहे, तर त्या दोन्ही चक्रांचा जेव्हा तुम्हाला अभ्यास करायचा असेल, म्हणजे त्यांच्यावरती जेव्हा तुम्हाला साधना करायची असेल, तेव्हा दीर्घ श्वसन करणं खूप महत्वाचं आहे, म्हणजे पोटातून श्वास घेणं महत्वाचं आहे। काही जणांनी मला मूलाधार बंधाबद्दल विचारलेलं होतं, तर त्याच्यामध्ये आपण आपला जो गुदद्वाराचा भाग आहे तर तो श्वासाबरोबरीने ओढून घेतला जातो आणि हा बंध लावला जातो। व्हिडिओ मधनं मूलाधार बंध सहजी समजावणं इतकं सोपं नाहीये, ही एक योगिक क्रिया आहे, त्यामुळे त्याचा अभ्यास तुम्ही ज्यांच्याकडे योगासनं शिकता, ज्यांच्याकडे प्राणायाम शिकता, तर त्यांच्याकडनं जरूर समजून घ्या आणि व्यवस्थित पद्धतीने करा, चुकीच्या पद्धतीने करू नका। धन्यवाद।